हे काम करताना ना एक झाला आहे मोठा कांड. तो आतून घेऊन येताना ठक करून आवाज आला. ठक करून आवाज आला तर मी बोललो काहीतरी गडबड झाली. आता एक प्रॉब्लेम झालेला आहे की काही वेगळंच चालू आहे ना. इकडे चहा आहे, इकडे सेटअप आहे, इथे काम पण चालू आहे, ब्लॉग पण एडिट चालू आहे, व्हिडिओज पण एडिट चालू आहे आणि गॅसवर चहा पण आहे, बाजूला वायरी पण आहेत. पण एक गंमत तुम्हाला दाखवायची राहिली आणि ती गंमत काय माहिती का, मी तुम्हाला ना असा डोर दाखवणार आहे ना की तो डोर तुम्ही आतापर्यंत कुठेच असा डोर बघितला नसेल. खूप गमतीशीर डोर आहे. तर तुम्ही ना हा डोर बघा, तुम्हाला कळेल बापरे काय डोर आहे. टाइल्स वगैरे सामान आलेलं आहे. वो चेक करके लेना बाद में टूटा क्लोज जाएगा. हाँ. हो क्या लग रहा है. अभी से अच्छा दिख रहा हो. आणि ह्याच्यावरती मस्तपैकी हळद, मीठ, मसाला. तर सुप्रभात मित्रांनो, कशा आहेत सगळेजण. आता ना तुम्ही मागचा ब्लॉग बघितला ना, तो होता आपल्या घराचं जे रिनोव्हेशनचं काम चालू आहे ना त्याचा ब्लॉग होता. आणि तो होता पहिला दिवस, म्हणजे पहिल्या 1-2 दिवसात घरातलं काय काय काम झालं ना ते आपण त्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे. कारण की 2 दिवस तर मध्यंतरी सुट्टी होती, म्हणजे बोलतो ना 1 मेचा कामगार दिन वगैरे होता, तर त्यांना पण सुट्टी पाहिजे ना. मग बोले घ्या सुट्टी तुम्ही, 2 दिवस काम थांबलं. तेवढं मला पण बरं झालं की मला पण थोडासा एडिट करायला जरा वेळ मिळाला आणि 1-2 शूटला देखील जायला मिळालं. मस्तपैकी गुड मॉर्निंग झालेली आहे. मी वाट बघतोय आपलं जे मटेरियल आपण बुक केलेलं, जे मागच्या वेळेला मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं की आपण कुठल्या कुठल्या टाईल्स वगैरे गोष्टी आपण सिलेक्ट केलेल्या आहेत हॉल आणि बेडरूम साठी. त्यानंतर जे आपल्या डोर फ्रेम आहे त्यासाठी कुठल्या आपण टाईल लावणार आहोत हे तुम्हाला मी ते मटेरियल दाखवलेलं. तर आज त्यांची डिलिव्हरी आहे, कारण की ते कसं मोल्डिंग वगैरे करत असेल त्याला थोडासा टाइम जातो. तर मी बोललो घ्या टाइम, मला पण इथे टाइम मिळेल काम करायला. मला मी माझं सेटअप दाखवतो. इथे माझं चालू आहे काम. इकडे तुम्ही बघतील ना, हा बघा, तुम्हाला नाही काम करतो मी असा दाखवतो, मग तुम्हाला प्रॉपर कळेल. कॅमेराच्या मागे आपण जे ब्लॉग करतो, एखादं आपल्याला काम द्यायचंय, आपल्या जे सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना जर आपल्याला काम द्यायचंय, आता आपण गॅप नाही ठेवणार जास्त ब्लॉग मध्ये. जास्तीत जास्त लवकर तुम्हाला ब्लॉग द्यायचे ना. सो तुम्हाला दाखवतो कसा सेटअप आहे आणि कसं काम चालू आहे ते आपलं. हे बघा मित्रांनो, घराची अवस्था काय झालेली आहे. सगळे असे माझे कपडे वगैरे इकडेच पडलेले आहेत, काय करू शकत नाही. सगळं सामान वगैरे माझा मॅक मिनी वगैरे आहे तिथे. किचन मध्ये मी लॅपटॉप लावलेला आहे, सगळं असं काम चालू आहे. आणि हा माझा आहे मॅक मिनी, खुर्चीवरच त्याला ठेवतोय. पण हा आजचा दिवस मी युज करू शकतो, कारण की उद्यापासून पुन्हा इथे सगळं काम चालू होणार आहे आणि सगळी तोडफोड चालू होईल. तो मला काही काम करायला मिळणार नाही. तर माझं आजचं टार्गेट आहे की ह्याला जास्तीत जास्त खेचायचं, म्हणजे आज जास्तीत जास्त काम खेचायचं, जास्तीत जास्त व्हिडिओ सगळे थंबनेल वगैरे बनवून रेडी करायचे, म्हणजे मी नंतर मोबाईलवरनं ते पब्लिश वगैरे करू शकतो. सो मी मोस्टली तरी मी सगळं डेस्कवरच करतो, मला मोबाईलवरून करायला आवडत नाही काम. पण आता काय करू शकतो, फटाफट मॅक्झिमम काम संपवूया आणि नंतर जेव्हा मटेरियल येईल तेव्हा तुम्हाला आपण दाखवूया की आपल्याला कुठलं मटेरियल सिलेक्ट केलं आहे ते, आणि जे काही पुढचं घराचं काम कसं होतं काय होतं हे तुम्ही पूर्ण ब्लॉग मध्ये पाहतीलच. चलो, जस्ट आता आपण ब्लॉग मध्ये बोललो की सगळ्या टाईल्स वगैरे आपल्या सामान येतात आणि ते फायनली ह्या टाईल्स वगैरे सामान आलेलं आहे. वो चेक करके लेना बाद में टूटा क्लोज जाएगा. हाँ, अपना वही मटेरियल है कि नहीं वो देखना पड़ेगा ना. हाँ वही है. हाँ, ये मेरे को कलर बहुत पसंद आया. माल एकदम एक नंबर. वो जो बड़ा वाला पेटी भेजा ना, हाँ, कैसा पेटी में खाली भेजा देखो, है ना. पैसा लिया. ये तेरे को कलर कैसा लगा, मैंने सिलेक्ट किया हुआ कलर कैसा लगा. कलर कैसा लगा अभी मैंने. एकदम एक नंबर मस्त है ना, व्हाइट और अच्छा दिखेगा. चला, आपलं सामान इथे येते. आता एक एक घेऊन येतात ते. हे बघा, अरे मग थर्माकोल में पैकिंग करके. हाँ सर, अच्छा, एकदम देखो करे माल. ये बाहर का है ना. हाँ, बाहर का है. हाँ, हो क्या लग रहा है. ये तो मेरे को बहुत ही पसंद आया ये कलर. सो हा आहे आउटडोर साठी आणि हे आहे बेडरूम आणि हॉल साठी. मैं ये टाइप ना, मैं लास्ट में मिला था मेरे को. किधर. इधर. अच्छा, हाँ, ये पेटी नहीं, ये दिखने के लिए अच्छा दिखता ना. ब्राइट जितना होगा उतना घर में उजाला होगा. लगा के देखते हैं अपन कैसा दिखता है. ऐसे रहेगा. हाँ, अभी से अच्छा दिख रहा हो. कलर एकदम मस्त.
सो आता जी मेजरमेंट त्यांनी जी घेतली ना टाईल्स लावून, तुम्ही बघितलं भिंतीला वगैरे सगळं लावलेलं ना, ते का लावलेलं ना ते मला आता कळलं. कारण की ना पहिला ना आम्ही ना इथून मी त्याला सांगितलं इथपर्यंत अशी टाईल्स लावायला, म्हणजे अशी या रेंजमध्ये. पण तो काय बोलतो माहितीये का की ना आपण एक आहे ना टाईल्स वरती घेऊया. कारण की काय माहिती घ्यायचं की बघा ही अशी जी वरती धार येणार ना, तर ह्या अशा गोष्टी आहे ना त्या धार ना कापणार, म्हणजे त्याचे तुकडे पडणार. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं जर तुम्हाला, तर समजा ही खुर्ची आहे. आता ही खुर्ची आणि ही धार अशी सेम होणार, बरोबर. ही खुर्ची आणि ही धार सेम होणार. तर मग ही खुर्ची सतत लागून ना ती वरची धार तुटू शकते. जसं इकडे झालं, इथे ही समजा प्लास्टिकची आपण जर खुर्ची इथे ठेवली आणि जर ती इथून आपण तुम्हाला दाखवतो, अरे लाईटला, आता जर मी इथे प्लास्टिकची खुर्ची टाकली तर ती एवढी लागणार इथे, आणि त्याची जी धार असणार टाईल्स खालून वरपर्यंत लागणार, तर त्याची धार देखील इथपर्यंत असणार आहे. मग खुर्चीची धार ह्याला लागू शकते, खुर्ची पण खराब आणि ह्याची ही टाईल्स वरती निघू पण शकते. सो म्हणून आपण एक टाईल्स वरती घेतोय, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे खुर्ची जरी घासली तरी ह्या साईडला घासेल, तर त्यासाठी आपण एक टाईल्स अजून वरती करतोय. किधर से आया तू? किधर से आया? अहमदाबाद से आया. प्रकाश कोण आहे हा? हा माझ्या मेवणीचा मुलगा आहे. मेवणीचा मुलगा आहे. काय परत वरती आला, काय बोलला? माझ्या मेवणीचा मुलगा आहे, लहान नंबर प्रिन्स. आणि काय बोलला तो? तो बोलतो मला युट्यूबरशी भेटायचंय. बघा एवढ्याशा लहान पोरांना नुसतं युट्यूबरचा वेड है. अभी क्या करेगा, फोटो निकाल के क्या करेगा, दोस्तों को दिखाएगा. और नीचे गाड़ी में क्या बोल रहा था तू? मैं यूट्यूबर को मिल के आया, यूट्यूबर को मिल के आया. बोल जोर से बोल. अभी क्यों शर्मा रहा है? मगाशी केवढं बोलत होता, आता बघा एकदम शांत झालाय. अहमदाबाद में दिखाने का सबको तू व्लॉग में आया है. और पढ़ाई करते की नहीं? पढ़ाई पहिला करने का, यूट्यूब बाद में देखने का. हा, अहमदाबाद में सबको दिखा क्या, यू आर इन व्लॉग. आणि इथे आलं आहे आपलं जेवण. आजचं जेवण आलेलं आहे आपलं प्रकाश काढून. दुपारचं त्याला बोलो कमी पाठव, नाही तर भर भरून पाठवतो, कारण की दुपारचं मी काही जास्त खात नाही. सो इथे आहे आज आपलं काय आहे, हे आहे चिकन आहे, आणि हे मला हात लावूनच कळतंय काय ते. तर हे असणार आहेत वडे. पहा, म्हणजे आजचं जेवण आहे चिकन वडे. हा, तोंडाला पाणी सुटलं एकदम. चला आता काय करूया, मस्तपैकी जेवून घेऊया. मी जे ऍक्च्युअली फ्लोअरवर राहतो ना, त्या फ्लोअरवरची ना सगळी माणसं ना म्हणजे खूप चांगली आहेत. म्हणजे बोलतो ना, म्हणजे इथे बिल्डिंग मध्ये राहून सुद्धा ना मला कधी असं फील नाही होत की मी ना बिल्डिंग मध्ये राहतो. म्हणजे चाळीचे दिवस आहे ना अजून आम्ही इथे ना मेंटेन ठेवले. कारण की आता प्रत्येकाला माहिती माझ्या घरात काहीतरी काम चालू आहे, आणि हा कुठे जेवण बनवणार, काय करणार. बिचारा 365 दिवस जेवण बनवत असतो. रोज सकाळ संध्याकाळ बाजूचे आजूबाजूचे आंटी वगैरे समोरचे आहेत ते सगळे ना जेवला की नाही, मम्मी जेवण देते, हे देते, तर ना हे सतत विचारत असतात. तर ना मला खूप बरं वाटतं, म्हणजे ना जे चाळीमध्ये हे सर्व गोष्टी आपण करायचो आणि त्या आज देखील बिल्डिंग मध्ये आपण येऊन अजूनपर्यंत मेंटेन आहे. तर त्यामुळे ना मला बरं वाटतं की माझ्या ना आजूबाजूचे जे मेंबर आहेत ना ते मस्त आहेत. चला आता काय करूया, मस्तपैकी असे जेवण करून घेऊया आपण, आणि मग थोडंसं काम करूया, आणि मग देऊया मस्तपैकी ताडून. कारण की दुपारचा थोडं त्यांना ताडून द्यायला मजा येते. ते पण काय माझा टीव्ही चालू असतो, माझे कार्यक्रम चालू असतात, गीर गाईचे वगैरे. मी गाईंचे जास्त व्हिडिओज वगैरे बघतो, नाही तर आपलं डिस्कवरी वगैरे बघतो, आणि ते बघता बघता झोपून जातो. चला, आपल्या नशिबात काही आराम नाहीये. आणि हा जो तुम्ही बघताय ना, ही जी पट्टी, ही आपलं ग्रेनाइट आहे, म्हणजे स्टोन आहे, जो लागणार कुठे माहिती का, ह्या इथे ह्याची फ्रेम बनणार आहे. कारण की ही पहिला कशी लाकडाची फ्रेम होती ना, हे अजून काढायचं बाकी आहे, तसाच तो त्या तिकडे पण लागणार आहे. सो आता ते घेऊन आले. टोटल आहेत 20 पट्ट्या आहेत. तर 20 पट्ट्या आता म्हणजे भरपूर माल आहे अजून. तर हा आता एक आणलाय, अजून बाकी आहेत 19 पट्ट्या वगैरे बाकी आहेत. सो आता त्या साईडला ऍक्च्युअली तोंड आहे ना, म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत नाही, आणि त्या लोकांनी एकदम म्हणजे केअरफुली ठेवलेलं आहे. सो मी त्याला काय हलवत नाही. एखादी जर दाखवायला मिळाली तर दाखवेन, नाही तर तुम्ही तर पुढे बघतीलच की कसा आहे आपला स्टोन. चला, एक एक माल येत जातोय ना, म्हणजे आपलं काम आहे ना उद्यापासून फुल फ्लेज मध्ये स्टार्ट होईल. आणि एकदा जर त्यांनी स्टार्ट करायला घेतलं ना की ते फटाफट फिनिश करतील. आता काय ठोकाठोकीचं जास्त काम राहणार नाहीये ना. सो त्यामुळे ते कसं आता पहिला माल भरून ठेवतील, आणि मग उद्यापासून आपलं टायलिंगचं काम हे सुरू होईल. आता वाजून गेलेले आहेत 10:30, पावणे 11 झालेले आहेत, आणि आज तर काही दिवसभरात काम नाही झालंय. तर मग आता लागली आहे भूक. दुपारी मस्तपैकी चिकन वगैरे खाल्लं, चिकन वडे खाल्ले, पण आता मला लाईट खायचं. तर मी आता काय बनवते बघा आता तुम्ही. हा, मी इथे माझा छोटूसा असा फ्राय पॅन बोलतो ना तसा आहे, त्याला इथे जरा याच्यावरती तेल टाकले आणि गरम करत येतं. आता मी तुम्हाला दाखवतो मी काय बनवतो आहे. का माहिती काही छोटा घेतलाय, कारण की ना मला भांडी घासायला नको. आता घरात काम चालू आहे, तर त्यामध्ये अजून तो वेगळा एक कार्यक्रम नको, त्यासाठी मी छोटासा फ्राय पॅन घेतला. आणि मी ह्याच्यावरती आता टाकतोय मस्त आहे की हा 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 हा
क्या बात आहे. इकडे तिकडे जाऊ नको रे बाबा. 2 आणि 3 आणि ह्याच्यावरती मस्तपैकी हळद, मीठ, मसाला. आजचं आपलं जेवण रेडी. ओ वाव. चला, त्यांचं सामान वगैरे आलेत, म्हणजे आपले कामगार लोक आलेत आणि आता ते घेतील आपलं हे सर्व टाईल्स आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत. बघूया आज काय काम सुरू करतात इथे आणि आज करतील कामाला आपल्या सुरुवात. आणि इथे आहे आपली तुळस. ही तुळस अशी आहे ना की ह्याची ना जी पानं बघतील ना तुम्ही, ही मोठी मोठी पानं नाही, त्याला एकदम छोटी छोटी पानं येतात आणि थोडीशी ना लाल कलर मध्ये असतात. सो ही तुळस थोडी वेगळी आहे. आणि हे आहे आपलं जास्वंदीचं झाड, ज्याला दररोज एक जास्वंदीचं फुल येते, मस्त एकदम भरलेलं आणि फुल वाढत चाललंय. तर आज दिवस 4था आहे, आपल्या घरातलं काम सुरू आहे आणि ना आज आता ते वर्कर लोक आलेले आहेत आणि आज ते लावायला घेतील, टाईल्स वगैरे लावायला घेतील. आणि हा आपल्याला सेटअप आता हलवावा लागणार आहे, कारण की इथे पूर्ण धूळ वगैरे येईल. तर आपल्याला शिफ्ट करायचंय तो किचन मध्ये. कामगार लोक आलेले आहेत आणि ना पहिला ते लोक काय करतात माहितीये काय, ही जी विंडो आहे ना, हॉल मधली विंडो आहे ना, तर त्या विंडोला हे जे ग्रेनाइट आहे ना, हे मारून घेतात पहिला. तर सगळं त्यांनी स्टोन काढलेलं आहे, मार्बल काढलेलं आहे तिकडचं. आणि आता आपण हे नवीन लावते, जे तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं. पहिले हे करायला भाई. ओके, क्योंकि अपने को जगह पहले ही जगह. हाँ, मतलब मेरे को भी सोने को मिलेगा ना फिर बाद में आराम से. तर इथे आलंय ग्राइंडर आणि आता ते ग्राइंडर मारणार आहे. तर आपण पळूया बाहेर, नाही तर पूर्णपणे धूळ नाही उडेल. आता ह्यांना लॉक केलेलं, आता आपण आतमध्ये जाऊया. काय चालू आहे. चला, पहिला आपला स्टोन इथे लागलेला आहे. हा, रुक दो. आता ही पूर्ण फ्रेम एक तयार होणार आणि नंतर आपली बेडरूमची. तुम्हाला एक गंमत दाखवतो. इथे मागाशी ते ग्राइंडर मारत होते ना, तर त्यासाठी आपण हे सगळं झाकून ठेवलेलं असं. आणि ना तुम्हाला आता काय गंमत दाखवतो बघायची आहे तुम्हाला. हे बघा, इथे ठेवला आहे आपण चहा. आणि इकडे जर वायरी इकडे तिकडे गेल्या ना, तर माझा पूर्ण सेटअप पडेल बंद. मग मी व्लॉग वगैरे किंवा काहीच व्हिडिओ एडिट नाही करू शकत. तर हे बघा, असं सांभाळून काम करावं लागतं. असा इकडे आपला सेटअप आणि एडिटिंग चालू आहे. आणि इथे जे आपले कामगार आहेत ना, त्यांना चहा पण पाहिजे. सो इथे चहा ठेवलाय. काय वेगळंच चालू आहे ना. इकडे चहा आहे, इकडे सेटअप आहे, इथे काम पण चालू आहे, व्लॉग पण एडिट चालू आहे, व्हिडिओज पण एडिट चालू आहे आणि गॅसवर चहा पण आहे, बाजूला वायरी पण आहेत. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. चला, झाले आहेत 1:45 आणि लंच टाइम झाले त्यांचा. आणि आता ना एक विंडो आहे ना, त्याची फ्रेम मस्तपैकी कम्प्लीट फिरवून झाली. तर ती तुम्हाला दाखवतो मी. ते चाललेत आता लंच टाइमला. तर आपण पण थोडी काहीतरी पेट पूजा करूया, बघूया काहीतरी जाऊया बाहेरच, खाऊन येऊया काहीतरी. आणि तुम्हाला मी ना ती आपली जी फ्रेम आहे ना विंडोला, ती कशी लावली ते दाखवतो. सो इथे ही चारही ठिकाणी चारही पट्ट्या अशा मस्तपैकी फिरवून झालेल्या आहेत. अजून वरती माल वगैरे भरायचा आहे, पण हे कसं सगळं कटिंगचं आणि कट टू कट लागलं पाहिजे ना. सो ह्याच्यात थोडासा ना वेळ जातो. ही जी धार आहे ना, हे कॉर्नर आहेत ना, प्रॉपर एकदम मॅच झाले पाहिजे. सो हे कसं जरा एकदम कट टू कट काम असतं ना, सो त्याला ह्याला टाइम जातो. म्हणजे आज एक ही पूर्ण विंडोची जी फ्रेमिंग होती ती कम्प्लीट झालेली आहे. तर लंच करून आल्यानंतर मग ते हे करायला घेतील. आणि मग हे एकदा झालं ना सगळं, मग त्यांना टाईल बिल फिरवायला, म्हणजे कसं लेवलिंग वगैरे प्रॉपर मिळते ना, मग नंतर ते टाईल्स वगैरे फिरते. टाईल्सला काय एवढा टाइम नाही लागत. आता आपण पण जाऊन लंच करून काहीतरी खाऊन येऊया. तर हा होता मित्रांनो 4था दिवस. आज 4थ्या दिवसाचं काम पण कम्प्लीट झालेलं आहे. काय काय काम कम्प्लीट झालंय ना ते तुम्हाला दाखवतो मी. चांगली साफसफाई वगैरे करून जातात. तर आता मी दाखवतो मी काय काम झालंय ते. ही इकडून अशी एक
फ्रेम पूर्ण गेली. सो हे एक पूर्ण काम झालंय, कारण की ह्या ज्या आहेत ना ह्या कट प्रॉपर आहे ना मॅच व्हायला पाहिजेत. हाच मेन एक टफ पार्ट असतो ह्या कटिंग सर्व. सर ह्याच्यामध्येच पूर्ण दिवस जातो. ही एक विंडो करायला म्हणजे सकाळी स्टार्ट केलेली तर लंच टाइमपर्यंत ही एक विंडो झाली. आणि आता आपण जाऊया बेडरूम मध्ये. हे अशी बेडरूमची पण ही एक फ्रेम तयार केली त्यांनी. मला नुसता पप्पांचा फोन येतोय गावावरून, मी बोर झालोय की मी येऊ का, पण मी त्यांना बोला नाही, जेव्हा मी सांगेन तेव्हाच या. कारण की का तिथे परत अजून बघा तुम्ही आता बघता ते, मी त्यांना काय म्हणालो माहितीये का, एक काम करा, तुम्हाला यायचंय ना तर ना मी ब्लॉगची माझ्या लिंक पाठवतो आणि तेव्हा तुम्हाला कळेल की घरातली काय हालत आहे. मग त्याच्यावर तुम्ही डिसाईड करा की यायचं की नाही यायचं. तर इकडे येऊन ना पुन्हा त्यांना प्रॉब्लेम होणार, पुन्हा ते धूळ वगैरे सगळी उडणार. तर मी त्यांना काय म्हणालो, आरामात एकदा थोडा त्रास होईल, थोडे दिवस फक्त काढा, 4-1 दिवस फक्त काढा, नंतर मोकळ्या याच्यात एकदम कसं सगळं घरातलं काम व्यवस्थित झालं असेल ना तर आरामात राहता येईल. ते सगळं दाखवलंय. आता बघूया उद्या काय काम होतं. नेक्स्ट मॉर्निंग. तर सुप्रभात मित्रांनो. दिवस 5वा का 6वा आहे मला माहिती नाही, आता मी विसरून गेलो ऍक्च्युली या कामाच्या गडबडीमध्ये. मला वाटतं 6वा दिवस आहे. तर 6वा दिवस आहे आणि ना आता पुन्हा वर्कर लोक आलेत आणि घराचं काम झालंय सुरू. सो आता ते लोक आले आहेत आणि दोन्ही कामं चालू आहेत. आज 2-3 का 4 वर्कर आहेत आज. आणि मग हे झालं ना एकदा की मग कसं ते टाईल्स लावू शकतात, मग त्यांची लेवल त्यांना प्रॉपर मिळेल. आणि एकदा टाईल्स लावायचं काम सुरू झालं ना मध्ये काम फटाफट फिनिश होईल. मग त्याच्यानंतर कलर वगैरे हे सर्व गोष्टी आहेत. नंतर आपलं फर्निचरचं काम आहे. बघूया आता कसं काय होतंय काम. तर तुम्हाला मी दाखवतो आता ते लोक जी फ्रेमिंग आहेत ती कशी करतात ती. चला. एका साईडला इकडे काम चालू आहे फ्रेमिंग लावायचं. आणि आता हा दरवाजा करायचा आहे. हा दरवाजा बघ केवढा मोठा वाटतो, बापरे. आता इथे पण लाकडाची फ्रेम आहे ना, तर ही पण लाकडाची फ्रेम काढणार आहे. आणि आता आपल्याला ती ग्रेनाइट आहे ना ती जी फ्रेम इथे बनवणार आहे. पण आता पहिला दरवाजा केवढा छोटा वाटत होता, आता जो खोललाय तेव्हा केवढा मोठा वाटतो. सेफ्टी डोअर पण खोललाय आणि मेन डोअर पण खोललाय. आता हे पूर्ण लाकडाची जी फ्रेम आहे ना ती पूर्ण काढून टाकणार, कारण की त्याला पण थोडीशी वाळवी वगैरे पकडलेली असेल ना त्यासाठी. हे आहेत आपले जुने डोअर आहे, ते सेफ्टी डोअर आहे आणि मेन डोअर आहे. पूर्ण टफ लागले ना, निघत नाहीये ते, तो त्याला बरोबर ट्रिक लावून काढतात आहे. आता एक प्रॉब्लेम झालेला आहे की जी पहिला इथे जी लाकडाची जी फ्रेम होती ना त्यामुळे हे कसं कपाट आहे ना असं आपण सरकवलं ना तर ते एकदम इझिली आतमध्ये जायचं. पण आता आपण आतमध्ये आहे ना जे ग्रेनाइट लावतो ना ती डबल फ्रेमची येणार आहे. तर त्यामुळे कसं हे आतमध्ये जाणार नाही वॉर्डरोब, कारण की ह्याचा जो वरचा भाग आहे ना हा त्याला थोडासा प्रॉब्लेम करणार. सो आता ते लोक काय करतात माहितीये का, पहिला वॉर्डरोब आहे ना तो आतमध्ये सरकवून घेतात आणि त्याच्यानंतर मग ते लोक ते फ्रेम बनवायला घेणार आहे. ऍक्च्युली हा वॉर्डरोब कसा आहे, हा तुम्ही ओपन पण करू शकता पूर्णपणे, पण आता पुन्हा त्याला मिस्त्री बोलवावं लागेल, हे बोलवावं लागेल आणि सामान एवढं होतं इथे कुठे ठेवणार एवढं सामान. सो आता ते लोक काय करतात माहितीये का, पहिलं हे आतमध्ये सरकवून घेतात आणि मग ते लोक फ्रेम बनवणार. खोलाला हे पूर्ण खोलू शकतो, पण आतमध्ये माझं पूर्ण कपाट भरलेलं आहे आणि ठेवायला जागा नाहीये तेवढी. सो पहिला आता हे जाऊ दे आतमध्ये आणि मग ते लोक फ्रेमिंग करतील. मेजरमेंट घेऊन चेक करतात की जाईल की नाही जाईल आतमध्ये. चौड़े कितने हैं? अभी ये इतना 80 पे बर्फीट रहेगा, 31 चलेगा बराबर. फिर ये 80 पे आए दरवाजा खुलेगा. 800. चला वर्कर लोकांना सगळ्यांना चहा दिलाय आणि आपण बसलोय. गॅसवर आपला मॉनिटर आहे लावलेला आणि इथे आपले व्हिडिओ चालू अपलोडिंग. काम थांबलं नाही पाहिजे ना आपला पण. तो त्या साईडला त्यांचं काम चालू आहे आणि माझं काम इकडे असं किचन मध्ये चालू आहे. मी हा माझा सगळा सेटअप आहे ना गॅसवर, तुम्ही बघते ना गॅसवर ठेवलेला आहे आणि त्या साईडला मी जेवण वगैरे बनवतो. चालतं कसं बसं ऍडजस्ट करावं लागतं. इथे आहे सगळं असं हार्ड डिस्क वगैरे आहे, कीबोर्ड माऊस वगैरे सगळं आहे आणि आपला इथे होतोय व्हिडिओ अपलोड. तुमचं कारागीर हो बाबा, फायनली त्यांनी बघ असं काढलं डोकं लावून. इकडे अटकवलंय, खाली अटकवलेलं.
आता कसं हा मेन टास्क आहे. दोन्ही दरवाजे तुम्ही बघतील ना, हे बाजूचं घर आहे तर त्यांच्या दोन्ही दरवाजाची जी पण फ्रेम आहेत ना ते चिटकून आहेत. माझी फ्रेम आहे ना दरवाजाची जी लाकडाची जी काढायची आहे ती मधोमध्ये आणि त्या साईडला माझे राफ्टर आहे. म्हणजे त्याला राफ्टर पण तुटले नाही पाहिजे आणि बाजूवाल्यांच्या फ्रेमला पण काही झालं नाही पाहिजे. सो आता हा त्याच्यासाठी डिफिकल्ट टास्क आहे. निकलेगा ना. वायर संभाला संभाल आराम से निकल गया ना. सगळ्यात डिफिकल्ट पार्ट हा होता. हा जो काढतो ना तो एक्सपर्ट आहे. बघा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला मागच्याच मी ब्लॉग मध्ये बोललेलो एक गोष्ट की तुम्ही काय करा तर एक टाईलचा बॉक्स एक्स्ट्रा कधी पण घेऊन ठेवा, भले त्याच्यात थोडे पैसे आपल्याला जातात. हे बघा हे पण पूर्णपणे उखाडून झालेलं आहे आणि इथे आता सिमेंट वगैरे असं लावलेलं आहे. असं प्रॉपर सिमेंट वगैरे लावलेलं आहे आणि घर बघा कसं हालत बघा काय. ही फ्रेम तर आपली झालेली आहे, फक्त एक वरती फक्त पट्टी लावायची आणि पॅक करायचं आहे. आता हे बघा हल्ली ज्या साईडचं जे खोलतोय ना म्हणजे खोदतोय ना त्यात काय माहिती का तेवढी फ्रेम लागल्यामुळे ना तेवढी गॅप राहिली आणि ह्या टाईलचा कलर आणि मग इथे मध्ये सिमेंट भरून त्याला वोल पुट्टी किंवा आपलं बोलतात ना ते भरून त्याच्यामध्ये कलर मारण्याचा काही सेन्स दिसत नाही, म्हणजे वेगवेगळं दिसेल. तर आहे ना माझ्याकडे ही जी टाईल्स आहे ना ह्याचा एक्स्ट्रा बॅकअप आहे. हे माझ्याकडे 2 बॉक्स होते आणि त्यात पट्ट्या आता ना कामाला येतात. म्हणजे काय होणार माहितीये का, आता ह्याचे तो कटिंग करणार आणि हे जी कोपऱ्या ही लाईन आहे ना इथे तो लावणार, म्हणजे सगळं मॅच होऊन जाईल. यासाठी मी बोलतो जेव्हा पण घरातलं काम करतील ना तर एक बॉक्स ना एक्स्ट्रा टाईल्स आणून ठेवा. कालच्या सारखंच आपल्या इकडे काम चालू आहे आणि इथे बघा इथे आपला बनतोय चहा. आता संध्याकाळी 4 वाजायला आले आहेत तर 4:15 झाले. तर आता आपण कसं त्यांना थोडासा चहा पण देऊया ना, म्हणजे जरा काम करायला तेवढी जरा ताकद येते. तर त्यांचं तिकडे काम चालू आहे. तिथं एका साईडला चहा गरम होते, एका साईडला आपण थोडंसं आपलं काम पण करून घेऊया. चला बोलता बोलता मी ते टाईल्स पण मारायला घेतले. एवढ्या टाईल्स मारून झाल्या, तिकडे जरा जागा नाहीये त्यामुळे तुम्हाला असं दाखवतोय. एवढ्या टाईल्स मारून घेतल्या आणि इथे बेडरूम मध्ये टाईल्सचं काम चालू आहे. संध्याकाळचे वाजले आहेत 7 आणि ना 6:45 झालेले 6:45 आणि ना सूर्यास्त मस्त व्हायला लागलेला आहे, समोरून दिसतोय. आज काय काम झालं काय नाही ना ते तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतोच. पण आज एक कार्ड मात्र झालेला आहे. तो काय कार्ड नाही ना तर ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन. पण की त्या एक कार्डमुळे ना म्हणजे त्या एका गडबडीमुळे ना हे पूर्ण काम थांबलं. म्हणजे जे मेन काम होतं आणि तेच काम आज झालं नाहीये. सो थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. सर्वात अगोदर आपण बेडरूम पासून इथून सुरुवात करूया. तर इथे बघा बेडरूमच्या ह्या ज्या फ्रेमिंग ही फ्रेमिंग झालेली आहे मस्तपैकी आणि बनवलेली इतकी छान ना, मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की अशी फ्रेमिंग होईल. सो फ्रेमिंग तर एकदम झकासच झाली, मला आवडली. आणि दुसरं म्हणजे हे बघा इथे टाईल्स लावून झालेल्या आहेत. एवढ्या हाईटच्या आपल्या टाईल्स लागणार आहेत. तर हे असं झालेलं आहे काम आणि आपण जाऊया आता हॉलमध्ये. तर हॉलमध्ये बघा हे असं एवढ्या झालेल्या आहेत. सो हे आहे बाहेरचं आउटडोर आहे आणि ही बाहेरची फ्रेम आहे. आपल्याला दरवाजा लागणार आणि सेफ्टी डोअर लागणार आहे ना, तर एकदम स्ट्रॉंग बसलं पाहिजे. आणि तुम्ही बघतील बघा इकडेच लावलेलं आहे पण इकडे नाही लावलेलं आहे. तर कांड आहे ना इकडेच झालेला आहे. तो काय कांड आहे ना आता तुम्हाला लगेच कळेल. तर कांड असं झालेलं आहे की हे बघा आपला जो ग्रेनाइट होता ना तो तुटलाय आणि हा त्याचा दुसरा तुकडा. त्यांनी काय करतात तिथून घेऊन येत होता ना तो, तेव्हा त्याच्या हातून तो जरा निसटला. सो तो ब्रेक झालेला आहे. तर मित्रांनो बघितलं असं थोडासा काम झालं. तो ग्रेनाइट आहे ना तो इथून काहीतरी कॅरी होता ना आतमध्ये ठेवलेलं त्या लोकांनी सामान. तर मी आपलं काम करत बसलेलो ना, मी बाहेर होतो
तर कारण की ते पुरा ग्राइंडर चालत होता ना, तर त्याला पूर्ण एकदम सिमेंट उडत होतो. तर तो आतून घेऊन येताना ठक करून आवाज आला. ठक करून आवाज आला तर मी बोललो काहीतरी गडबड झाली. नंतर बघतो तर तो ग्रेनाइट तुटला. मी बोललो ठीक आहे, काय हरकत नाही, होतं असं, कामामध्ये गडबडी होतात, ते काय तुझ्या काय आमच्या पण हातून होतात. तर काही नाही, टेन्शन घेऊ नको, आपण दुसरा मागूया. मग त्यांनी ऑर्डर केली आहे, तो उद्या येईल. फक्त उद्या लवकर ती डिलिव्हरी आली पाहिजे, म्हणजे फटाफट आपलं ते काम होईल. आणि तो उद्या हे बाकीच्या सगळ्या टाईल्स वगैरे फिरवणार आहे. तो हा दिवस 6वा होता. ह्या 6व्या दिवसाचं पूर्ण काही जे म्हणजे सकाळपासून, म्हणजे कालचा दिवस सकाळ संध्याकाळ, आजचा दिवस सकाळ संध्याकाळ, असं काही आपलं काम चालू आहे. ते तुम्हाला मी अपडेट दिलेलं आहे. पप्पांना पण कुठल्या गोष्टीचा त्रास नाही व्हायला पाहिजे, कारण की पप्पांना कुठल्या गोष्टीचा त्रास झाला ना तर मी ती गोष्ट सहन नाही करू शकत. सो त्यांनी कधी कुठली गोष्ट कंप्लीट केली की हे प्रॉब्लेम आहे तर मी लगेच चेंज करतो. तर मला त्यांना कुठलाही म्हणजे प्रॉब्लेम झालेला मला नाही आवडणार. ऍक्च्युअली ना आता झाले 11:30 आणि ना 11:30 वाजता म्हणजे ना आता मी ह्या टायमाला वरती येतो. राऊंड जेवल्यानंतर ना राऊंड बिऊंड मारून येतो आणि ना राऊंड मारून आला की मग मी घरी इथे झोपतो किंवा नाही तर मग माझं एडिटिंगचं काम करतो. जास्त वेळ ते एडिटिंगच काम करतो. पण एक गंमत तुम्हाला दाखवायची राहिली आणि ती गंमत काय माहिती का, मी तुम्हाला ना असा डोर दाखवणार आहे ना की तो डोर तुम्ही आतापर्यंत कुठेच असा डोर बघितला नसेल. खूप गमतीशीर डोर आहे. तर तुम्ही ना हा डोर बघा, तुम्हाला कळेल बाप रे काय डोर आहे. हा बघा, आता तुम्ही इकडे बघितलेला हा जो वॉर्डरोब मी असा ठेवलेला, पण मी तो आता तसा घेतलाय आणि तुम्हाला माझा नवीन डोर दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की हा वॉर्डरोब मी असा का लावलेला आहे. हा असा लावलाय बघा, हा असा सरकवून घेतलाय. तर आता तुम्हाला मी डोर दाखवतो. हा आहे खुफिया रस्ता. आता या खुफिया रस्त्यातून आपण जाऊया आणि हा तुम्ही बघतील कसं झालंय ते. हे अजून लावायचं बाकी आहे ना, सो हे अजून लावून झालं नाही. तर त्यासाठी काय, आता डोर आपले इकडे आहेत. मग आता आपण काय करणार, असं ओपन तर नाही ठेवू शकत. तर हा आहे तो माझा नवीन डोर. तर मित्रांनो हा आहे डोर. मी आता लकीला दिलाय कॅमेरा पकडायला, म्हणजे तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी डोर कसा लावतोय. तर इकडे कसं सगळं हे तोडफोड केली ना, तर आता या इथे पट्ट्या लावायच्या आहेत अजून. तर आता डोर तो ओपन केलाय, मग कसं काय आपण उघडं ठेवू शकतो, उघडं नाही ठेवू शकत ना. तर हा असा माझा आजचा म्हणजे 2 दिवसाचा टेम्पररी डोर आहे. त्याला मी हँग कसं करणार माहिती काय, इथे बाजूचा दरवाजा आहे, तर ते स्टॉपर आहे, त्या स्टॉपर मध्ये अडकू ना असा लॉक मी बनवलाय. असं ही कुठली पट्टी माहिती काय, ही आहे सनबोर्ड आहे. हा सनबोर्ड जो आपला स्टुडिओ होता ना युट्यूबचा, तर त्यासाठी मी हे सनबोर्ड लावून घेतलेलं. तर तो आज मला डोरचं काम करतोय. आणि हा अशा प्रकारे आपण आतमध्ये थोडासा, आणि हा डोर होणार आपला असा लॉक होणार. आणि हा आपला फायनली डोर लॉक झालेला आहे. तो हे पण मित्रांनो दिवस पाहिलेच पाहिजे. सगळेच दिवस काही सारखे नसतात किंवा सगळेच दिवस काही चांगले नसतात. तर काही अशा पण दिवसाला सामोरं गेलं पाहिजे. गुड नाईट. तर कोणाकोणाला ही गंमत आवडली आणि हा माझा नवीन दरवाजा आवडला. प्रत्येक दिवस मित्रांनो सारखे नसतात. आपल्याला ना प्रत्येक कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे. कंडिशन कुठलीच असू दे, पण आपण नेहमी हसत राहिलं पाहिजे. मग हसत राहिलं ना आणि खुश राहिलं ना तर काय होतं माहिती काय, किती पण या गोष्टींचा त्रास होतो, तुम्हाला काही फरक नाही पडत. आणि जेवढे आपण आनंदी राहतो ना तेवढा आपल्या कामावरती पण इफेक्ट नाही पडत. तेवढंच आपण ना तजेतावाने असतो आणि पॉझिटिव्ह असतो. सो आयुष्यात आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि हसत राहिलं पाहिजे. बस एवढंच, बाकी काही नाही.